राजकारणात काही नेते सत्तेत जातात, काही नेते शांत होतात आणि काही नेते विरोधात राहतात आणि आक्रमक होतात. पण काही नेते असे असतात जे सत्तेत गेले तरी आंदोलन सोडत नाही. बच्चू कडू हे त्यातलं सर्वात मोठं उदाहरण मानलं जातं. कारण ज्या नेत्यांनी आयुष्यभर रस्त्यावर उतरून संघर्ष केला, त्यांनी शेतकऱ्यांची, दिव्यांग कर्जमाफी, आत्महत्या, बेरोजगारी यासारख्या मुद्द्यावर तर सरकारला घेरलं. आज तोच नेता आता थेट सत्तेच्या बाजूला जाऊन बसतोय, विधान परिषद मिळवतो आणि काही दिवसातच पुन्हा त्याच सरकारला आंदोलनासाठी इशारा देतो. ही साधी घटना नाहीये. हा फक्त एक नेत्यांचा पक्षप्रवेश नाहीये, तर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेला सत्तेतून राहून संघर्ष या नव्या राजकीय मॉडेलची सुरुवात आहे. असा प्रश्न आता निर्माण होतोय. कारण बच्चू कडूंनी शिंदे सेनेत प्रवेश केला, सत्ता जवळ घेतली, पण त्यानंतरही त्यांनी दिव्यांगाच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं अल्टिमेटम दिला. सरकारचा जी.आर. वर थेट नाराजी व्यक्त केली, आंदोलनाची भाषा केली, मंत्रालयावर मोर्चाचा इशारा दिला. म्हणजेच नेमकं काय? बच्चू कडू शिंदे सेनेत स्थिरावर आहेत की पुढच्या काळात शिंदे सरकारसाठीच डोकेदुखी ठरणार आहेत? आता हा फक्त प्रवेश आहे की विदर्भातील राजकारणाची नव्याने मांडणी? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संघर्षाची प्रतिमा जपताना सत्ता उपभोगण्याचा हा जो नवा राजकीय प्रयोग यशस्वी होणार आहे का? हेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. बच्चू कडू हे फक्त महाराष्ट्राच्या राजकारणातले पारंपरिक नेते नाही. त्यांची शैली वेगळी आहे. ते सभागृहात कमी आणि रस्त्यावर जास्त दिसले. अनेक वेळा त्यांनी आंदोलन केले, अधिकाऱ्यांशी भिडले, सत्ताधाऱ्यांवर टीका केली, सरकारवर टीका केली आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्वतःचा प्रवाह हे स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यामुळे बच्चू कडू कोणाच्या सावलीत राजकारण करणारे नाहीत, अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. पण गेल्या काही वर्षात महाराष्ट्राचे राजकारण जसं बदलतंय, तसं अनेक नेत्यांच्या भूमिका बदलते, सत्तेची समीकरण बदलते आणि त्यात बच्चू कडूंना आता शिंदे सेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर हा निर्णय अचानक घेतलेला नाही. त्यामागे मोठं गणित आहे. कारण बच्चू कडूंना माहीत आहे की स्वतंत्र लढा देऊ राहून मर्यादा येतात. संघटना टिकवायची असेल, कार्यकर्ते सांभाळायचे असतील, निवडणुकांमध्ये ताकद वाढवायची असेल तर सत्तेच्या जवळ राहणं आवश्यक आहे. दुसरीकडे शिंदे सेनेलाही विदर्भात एक आक्रमक चेहरा हवा होता. उद्धव ठाकरे गटाकडे अजूनही भावनिक शिवसेनेमध्ये भाजपकडे संघटनात्मक ताकद आहे. अशावेळी शिंदे गटाला आंदोलन करणारा नेता हवा होता आणि येथे बच्चू कडू फिट बसतात. मात्र खरी गंमत पुढे झाली. कारण प्रवेशानंतर सामान्यपणे नेता शांत होतो, सरकारची बाजू घेतो, टीका कमी करतो. पण बच्चू कडू पहिल्याच मोठ्या मुद्द्यावर सरकारला लक्ष्य केलं. दिव्यांगाच्या प्रश्नावर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. सरकारच्या जी.आर.मुळे अनेक दिव्यांगांना मनधनापासून वंचित राहावं लागत असल्याचा त्यांचा आरोप त्यांनी केला. यू.टी.आय. कार्ड मिळेपर्यंत मनधन थांबवण्याचा निर्णय चुकीचा असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि इथूनच राजकीय चर्चांना सुरुवात झाली. कारण हा फक्त सामाजिक मुद्दा नव्हता, हा थेट राजकीय संदेश होता. बच्चू कडूंनी अप्रत्यक्षरित्या सांगितलं की मी सत्तेत आलोय म्हणजे गप्प बसणार नाही. त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयासमोर मोर्चा काढणाऱ्या दिव्यांगाचा मुद्दा उचलला, सरकारला अल्टिमेटम दिला, 19 तारखेला मंत्रालयावर आंदोलनाचा इशारा दिला. म्हणजे शिंदे सेनेत प्रवेश केला असला तरी त्यांची आंदोलनाची शैली कायम राहणार, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांनाही दिला आणि जनतेलाही. आता यामागचं राजकारण अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे. बच्चू कडूंना माहीत आहे की खरी ताकद संघर्ष आहे. तर संपूर्णपणे सत्ताधारी नेत्यांसारखे वागू लागले तर त्यांची वेगळी प्रतिमा संपेल. कारण लोक त्यांना मंत्र्यापेक्षा आंदोलनकर्ता म्हणून जास्त ओळखतात. सत्तेतले आणि संघर्ष या तोल म्हणजेच एका बाजूला विधान परिषद सत्तेची जवळ आली तर दुसऱ्या बाजूला रस्त्यावरची भाषा कायम. पण हा प्रयोग जितका आकर्षक दिसतो तितकाच धोकादायकही आहे. कारण शिंदे गटात आधीपासून विदर्भातली अनेक मजबूत नेते आहेत. प्रतापराव जाधव, संजय राठोड, संजय गायकवाड, नरेंद्र भोडेकर, कृपाल तुमाने, भावना गवळी अशी अनेक नेते आहेत. त्यांनी सुरुवातीपासूनच शिंदे सेनेसोबत राहून पक्ष उभा केला. प्रत्येकाचा स्वतःचा प्रभाव आहे, प्रत्येकाचं स्वतःचं राजकीय क्षेत्र आहे. अशावेळी बच्चू कडू सारखा स्वतंत्र प्रतिभेचा नेता आणि थेट चर्चेतही राहतो. त्यामुळे अंतर्गत अस्वस्थता वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाहीये. कारण राजकारणात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, जुने विरुद्ध नवे. आणि शिंदे सेनेत आता तो संघर्ष दिसू शकतो. बच्चू कडूंना जास्त महत्त्व मिळालं तर जुन्या नेत्यांना नाराजी वाटू शकते आणि जुन्या नेत्यांना जास्त प्राधान्य दिलं तर बच्चू कडू अस्वस्थ होऊ शकतात. कारण ते आदेश घेऊन राजकारणात करण्याच्या शैली नेते नाहीत. त्यांची भाषा थेट असते.
त्यांची शैली भिडणारी असते. त्यामुळे भविष्यात शिंदे सेनेअंतर्गत संघर्ष पळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात बोलली जात आहे. यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजप, कारण विदर्भात शिंदे गटातील अनेक नेते भाजपशी जवळीक ठेवून राजकारणात करतात. पण बच्चू कडूंनी पूर्वी भाजपवर जोरदार टीका केली होती. कर्जमाफी आंदोलनाच्या काळात त्यांनी नरेंद्र मोदीपासून राज्य सरकारपर्यंत अनेकांवर टीकेचा निशाणा साधला होता. त्यामुळे भाजपला स्थानिक नेत्यांमध्ये अजूनही त्याबद्दल पूर्ण स्वीकार झालेला नाहीये. अशा वेळी राजकीय वर्तुळात ऐकायला मिळते म्हणजे बच्चू कडूंना प्रवेश हा फक्त शिंदे सेना विरुद्ध उद्धव ठाकरे गट इतकाच भविष्य नाहीये. यात भाजपचं स्थानिक राजकारणात विदर्भातील वर्चस्व आणि आगामी निवडणुकांची तयारी हे सगळं गुंतलेलं आहे. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा ठरतो. कारण बच्चू कडू अजूनही ग्रामीण भागात एक वेगळी पकड आहे. ते भावनिक भाषण करतात, आक्रमक भूमिका घेतात, सामान्य माणसांवर प्रश्नावर बोलतात. त्यामुळे त्यांना पूर्णपणे दुर्लक्षित करणं कोणत्याही पक्षासाठी सोपं नाही आणि म्हणूनच शिंदे सेनेत त्यांच्या जवळ घेतलं असं मानलं जात आहे. पण इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. बच्चू कडूंनी आयुष्यभर सत्तेविरुद्ध प्रतिमा उभा केली. मग आता सत्तेत जाऊन ती प्रतिवाद टिकवणं शक्य आहे का? कारण जनतेलाही आता हे दिसतंय की आंदोलन करणारा नेता आता सत्तेचाच भाग आहे. त्यामुळे पुढच्या काळात बच्चू कडूंना प्रत्येक आंदोलनात हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की तुम्ही स्वतः सरकारमध्ये आहात, मग आंदोलन कोणाविरुद्ध? आणि हाच त्यांचा पुढचा राजकीय प्रवासातील सर्वात मोठी कसोटी असणार आहे. कारण विरोधात राहून आंदोलन करणं सोपं असतं, पण सत्तेत राहून सरकारलाच अल्टिमेटम देणं हा वेगळाच गेम असू शकतो. त्यात संतुलन बिघडलं तर दोन्हीकडे नुकसान होऊ शकतं. सत्ता नाराज होऊ शकते आणि जनतेलाही भूमिका दुधपत्ती वाटू शकते. मात्र बच्चू कडूंना राजकारणाकडे पाहिलं तर ते नेहमीच अनपेक्षित निर्णय घेणारे नेते राहिले. ते कोणत्याही चौकटीला पूर्णपणे बसत नाहीत आणि म्हणूनच त्यांचं पुढचं पाऊल महत्त्वाचं ठरणार आहे. ते शिंदे सेनेत स्थिरावर मंत्रिपदाच्या दिशेने जातील की पुन्हा एकदा आक्रमक आंदोलनाची मालिका सुरू करून स्वतःची स्वतंत्र ओळख जपतील, हा प्रश्न आता महत्त्वाचा ठरणार आहे. आणि म्हणूनच हा फक्त एक नेत्याचा पक्षप्रवेश विषय राहिलेला नाही, तर महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाचा आरसा बनला आहे, जिथे विचारणीपेक्षा राजकीय गरज महत्त्वाची आहे. संघर्ष आणि सत्ता एकाच मंचावर उभे राहतात आणि प्रत्येक नेता स्वतःची जागा टिकवण्यासाठी नवराजकीय गणित मांडताना दिसतो. पण या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.